छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, ग्रुप के टक्कर में, ग्रुप के टक्कर में संघर्ष समिति ओके भोसलेच्या मारेकरांना फाशीची भोसलेच्या मारेकरांना तुम्हाला ऐकायला संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ढोल बजाव आंदोलनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आंबेडकरी समाजाच्या जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वाच्या प्रश्नासाठी आम्ही गेली 2 वर्षापासून सातत्याने धरणे, आंदोलन, निदर्शने, एल्गार मार्ग, क्रांती मार्ग, भीमटोला आंदोलन अशा विविध प्रकारे या ठिकाणी समाजाचे जे काही जिव्हाळ्याचे प्रश्न आहे, गायरान जमिनीचा प्रश्न आहे, अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, PR कार्ड झोपडपट्टीवासियांना मिळालं पाहिजे, रमाई आवास योजनेचा जो निधी आहे तो शहरी विभागासाठी 10 लाख आणि ग्रामीण विभागासाठी 5 लाख केला पाहिजे, मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात येऊन त्यांना दरमहा 5,000 रुपये शिष्यवृत्ती दिली पाहिजे, अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, बँक सुशिक्षित बेरोजगार आणि विविध मंडळामार्फत जे काही कर्ज देण्यात आलेले आहे मागासवर्गीयांना ते 31 मार्च 2023 पर्यंतचे कर्ज माफ केले पाहिजे आणि त्याचप्रमाणे शिबिरची अट रद्द करण्यात यावी, अशा विविध बेघरांना घरे देण्यात यावी, अशा विविध मागण्यासह आज आम्ही या ठिकाणी या शासनाला प्रशासनाला लक्ष वेधण्यासाठी ढोल बजाव आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। वर्षभर झालेल्या आंदोलनामध्ये शासनाचे कान उघडले नाहीत, आज तुम्ही ढोल वाजवा लागले, त्याबद्दल तुम्ही भीमटोला दिला होता। आता पुढचं तीव्र काय राहील, कारण की दलितांवर आणि मागासवर्गीय आणि मुसलमानांवर विशेष करून हल्ले वाढलेले आहेत। अक्षय भालेराव प्रकरण नांदेडचं असेल, संकेत भोसलेचं ताजं प्रकरण असेल आणि श्रीरामपूरमध्ये जी घटना घडली ते एक प्रकरण असेल, अशा विविध घटना घडत आहेत। आता पुढचं पाऊल काय राहणार आहे की आता याच घेऊन म्हणजे भीमटोला म्हणजे टोले कमी पडत आहे का शासनाला असं म्हणायचं नाही? भीमटोले काही कमी पडत नाहीये, परंतु हे निगर गेंड्याची कातडी पांघरलेलं जे सरकार आहे यांनी मुद्दाम होऊन जातीयवादी सरकार आहे। या ठिकाणी 3 तिगाडी आणि काम बिगाडी अशा पद्धतीचं सरकार या ठिकाणी काम करतंय, यांचा आपसात ताळमेळ नाहीये। आम्ही शासनाला प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिलेले आहे, मागण्या दिलेल्या आहे, आम्ही कमी वगैरे काही पडत नाहीये। लोकशाहीमध्ये सनदशीर मार्गानेच आपल्याला आंदोलन करावं लागतं आणि आजचा हा शेवटचा या ढोल बजाव आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हा इशारा या शासनाला देतोय की आपण जर आमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यावर 1 महिन्याच्या आत जर कारवाई केली नाही तरी आचारसंहिता जरी असली तरी यापुढे आम्ही तिरडी आंदोलन या शासनाचं निश्चितपणे काढण्याचा इशारा या निमित्ताने देतो। तुम्ही प्रशासनाला तर इशारा दिलाय, पण तब्बल 1.5 महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर तुम्ही काय स्टँड घेणार आहात? आम्हाला आचारसंहितेचा आणि आमचा काही एक संबंध नाहीये। आमची जी समिती आहे ती सामाजिक किंवा विरोधकांना तुम्ही मतदान करणार आहात की नाही असा प्रश्न आहे माझा, त्याच्यावर बोला दादा। ही समिती तेच सांगतो, ही समिती जी आहे सामाजिक प्रश्नावर आणि जाती अत्याचारावर काम करते, हिचा कुठल्याही राजकीय पक्षाशी काही एक संबंध नाहीये। कोणी कोणाला मतदान करावं हे आम्ही काही सांगू शकत नाही। त्याला आम्ही जे काही जातीयवादी असेल, मनुवादी विचारसरणीचे जे लोक असतील त्याच्या विरोधात आंबेडकरवादी संघर्ष समिती निश्चितपणे मतदान करण्याचा आवाहन आंबेडकरी समाजाला करेल।
जे काही ज्या बाबासाहेबांच्या विचारावर काम करणारे किंवा मानणारे जे काही पक्ष संघटना असतील त्या पक्ष संघटनेला आम्ही मतदान करण्याचं आवाहन, म्हणजे त्या पद्धतीनं आमचा राजकीय पक्षाशी काही एक संबंध नाहीये, पण मनुवादी पक्षाच्या विरोधात, RSSच्या विरोधात, BJPच्या विरोधात आम्ही निश्चितपणे लोकांना विरोधात मतदान करायचं आवाहन करू.